Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise Lord church. Shall we all arise in the presence of the Lord this time? यावेळेस आपण सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूयात. Are we glad to be in the house of the Lord today? देवाच्या मंदिरामध्ये आज आपण आला असताना आनंदी आहात काय? Can I see your hands? तुमचे हात दिसतील काय? You know, this is the best place that we can ever be at. आणि आपण असायला पाहिजे अशा सर्वोत्तम ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत. And just imagine how wonderful it is that when the children of God, we all come together and lift the name of our Father on high. मग फक्त कल्पना करा हे किती सुंदर आहे. देवाची लेकरं म्हणून आपण सर्वजण एकत्र येत आहोत. त्याचं नाव उंचावण्यासाठी, त्याला गौरव So देण्यासाठी. as we are going to sing praises to Him, as we are going to worship, it is not just the choir who's going to do it, but we all are going to worship Him together. मग केवळ क्वायरच गीत गात आहे आणि देवाची भक्ती करत आहे असं नाही, तर आपण सर्वजण मिळून एकचित्ताने एकाग्रतेने देवाची आराधना करणार We आहोत. serve an awesome God. We serve a best God. आपण सर्वोत्तम देवाची उपासना करत आहोत, जो आपला अद्भुत परमेश्वर So आहे. let us in worship to Him. चला आपण सर्वजण आपले हात उंच करूयात, त्याची भक्ती करण्यास सुरुवात Just करूयात. tell Him that, Lord, here I am to worship. प्रभूला सांगूयात की प्रभू, मी या ठिकाणी तुझी आराधना करण्यासाठी Here आलो I आहे. am to give you praise. या ठिकाणी मी तुला स्तुती देण्यासाठी आलो आहे. That the only one thing that I desire is your presence in my midst. एकाच गोष्टीची मी अपेक्षा करीत आहे माझ्या जीवनामध्ये, प्रभू, तुझी सानिध्य आणि तुझी उपस्थिती. That's one thing that we desire, Lord, that to be in your presence. एकच वरदान मी मागतो की मी तुझ्या उपस्थितीमध्ये असावं. Come, Holy Spirit, and take control. पवित्र आत्मा तू ये आणि तू ताबा घे. Come, Holy Spirit, and take control. पवित्र आत्मा तू ये आणि तू नियंत्रण कर. We cannot worship the Father if you are not there. जर तू नाहीस तर पित्याची भक्ती आम्ही करू शकत नाही. Come, Holy Spirit, and fill our hearts. पवित्र आत्मा तू ये आणि आम्हा सर्वांचे अंतःकरण भरून Touch टाक. each and every one of us today. आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. We praise you. आम्ही तुझी स्तुती We करतो. praise you. आम्ही तुझी We स्तुती praise करतो. you. स्तुती We करतो. worship you. आम्ही Church, तुझी lift भक्ती your करतो. hands and start praising Him this morning. मंडळी, आपले हात आपण उंच करूयात आणि देवाची स्तुती आराधना Hallelujah, करूयात. hallelujah, hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद Thank प्रभू येशू, you, Thank धन्यवाद. you, Lord. Thank you, धन्यवाद. Father. We worship you, आम्ही Jesus. तुझी भक्ती करतो प्रभू येशू. We worship you, Jesus. आम्ही We तुझी भक्ती worship करतो, you. आराधना करतो, उपासना. Hallelujah, 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 hallelujah. hallelujah. Thank you, thank you, धन्यवाद. thank you, thank you. प्रभू येशू, धन्यवाद. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये, माझ्या हृदय तू ये.
तुझी आराधना 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 तुझी आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना आराधना तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना आराधना तुझी आराधना आराधना तुझी आराधना. Thank you, Jesus. We lift your name on high. प्रभू येशू तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरवितो. Go on, church. We can do better than this. Give him glory. Praise him, praise him, praise him, praise him, praise him. स्तुती करूया. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. Hallelujah. हालेलुया. Philippians 2:9 says, therefore God exalted him in the highest place and gave him the name above every name. आणि फिलिपकरास पत्र 2:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे देवाने त्याला सर्वश्रेष्ठ असं केलं आहे आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ हे नाव त्याला दिलं आहे. Church, we are worshiping the name above all name, the name of Jesus Christ. मंडळी, आपण अशा नावाची उपासना करत आहोत की जे नाव सर्वश्रेष्ठ आहे आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे His आहे. name is above our sickness. His name is above our weakness. His name is just above everything. त्याचं नाव आपल्या अशक्तपणापेक्षा, आपल्या आजारापेक्षा आणि सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. Because there's no one like my Jesus. कारण Amen. माझ्या येशू सारखं दुसरं कोणीच Can नाही. you turn to your neighbor and say, there's no one like my Jesus? आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे वळूयात आणि त्यांना म्हणूयात, There's माझ्या no येशू one. सारखं दुसरं कोणीच नाही. And I will declare it. आणि मी ते जाहीर करणार आहे. As the choir leads you in this song, let us all do the actions and worship Him together. आणि गायन वंदन ज्याप्रमाणे आपल्याला चालवत आहे त्याप्रमाणे आपण कृती करूया, त्याची स्तुती आराधना करूया. With dancing, let us all praise Him. Thank you, Jesus. There's no one like Jesus. There's no one like Him. There's no one like Jesus. There's no one like. There's no one like Jesus. There's no one like Him. There's no one like Jesus. There's no one. Hey, I've been walking here and there. I've been searching here and there. I've been turning around here and there. There's no one like me. I've been walking here and there. I've been searching here and there. I've been turning around here and there. There's no one like it. यीशु जैसा कोई नहीं है, उसके जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, उसके जैसा मेरे यीशु जैसा कोई नहीं, कोई नहीं. मैं दौड़ा यहाँ वहाँ, मैंने टूटा कहाँ वहाँ, मैं घूमा यहाँ वहाँ, कोई
devour and bring the powers of darkness underneath my feet. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. I'll praise you with all of I'll praise you. I'll praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength, all of my hope is in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life, my strength, my hope. In you, it's in you. My life, my strength, my hope. In you, it's in you. In you, it's in you. In you, it's in you. It's in you. Sing Amen. 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 Hallelujah. हालेलुया. There is power in the presence of the Lord, आणि देवाच्या सानिध्यामध्ये सामर्थ्य आहे and He is faithful. आणि तो विश्वासू परमेश्वर आहे. Even when we are not, but He is faithful. आणि जरी आपण विश्वासू नसलो तरी तो विश्वासू आहे. And He says that I will never leave you and never forsake आणि you. तो असं म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. Hallelujah. Hallelujah. We serve a God who is faithful. आपण अशा देवाची सेवा करत आहोत की जो विश्वासू Let us आहे. all thank Him for His faithfulness तर today. मग त्याच्या विश्वासूपणाबद्दल आपण त्याचे आभार That when मानूया. we were not faithful, but He was always and always will be faithful. आणि जेव्हा आपण विश्वासू नसू तेव्हा तरी देखील तो विश्वासू असणार आहे. विश्वास योग्य परमेश्वर है
अपना हर वादा तूने निभाया, इंसानों से तू वफादार, सुनता दिल की हर एक पुकार, बेहाली में रखता तू ध्यान, हालातों से तू शक्तिमान, जब तू मिला मिली रिहाई, दम तोड़े हर कठिनाई, संग चले जैसे परछाई, जीते तू मेरी लड़ाई। डूमता डूमता ना, ओ डूमता डूमता ना, ओ डूमता डूमता ना, ओ डूमता डूमता ना, तेरे ना डूमता डूमता ना, ओ डूमता डूमता ना, ओ डूमता डूमता ना, ओ क्या कोई है इस जहां में तुझसा अज़ीम, क्या कोई है इस जहां में जो तुझसा भला, क्या कोई है इस जहां में तुझसा अज़ीम, क्या कोई है इस जहां में जो तुझसा भला। ओ जब तू मिला मिली रिहाई, सब तोड़े हर कठिनाई, सब चले जैसे परछाई, जीते तू मेरी लड़ाई, जब तू मिला मिली रिहाई, सब तोड़े हर कठिनाई, सब चले जैसे परछाई, जीते तू मेरी लड़ाई। डूमता डूमता ना, डूमता तेरे ना, डूमता डूमता ना, तेरे ना डूमता डूमता ना, डूमता तेरे ना, डूमता डूमता ना, डूमता डूमता ना, डूमता तेरे ना, डूमता डूमता ना, तेरे ना डूमता डूमता ना, डूमता तेरे ना, डूमता डूमता ना, तेरे ना। Hallelujah. His word says that shout for joy to the Lord, all the earth. Worship the Lord with gladness. Come before him with joyful songs. त्याच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गायन करीत त्याच पुढे या. So let us all celebrate, smile, rejoice in the presence of the Lord. तर मग देवाच्या उपस्थितीमध्ये आपण आनंद करूयात, हर्ष करूयात आणि स्मित हास्याने परमेश्वरासमोर Let us नादन all गायन करूया. spread his joy to everyone we meet across. मग आपण ज्या लोकांना भेटतो त्या सर्वांजवळ त्याचा आनंद आपण साजरा करूया. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह, मेरे लिए फिर से उठा मेरा है मसीह। मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। हे रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम,
Hallelujah. Hallelujah. When we declare the power of God, the blood of Jesus आणि Christ, जेव्हा देवाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपण जाहीर करतो, there is deliverance, there is त्या ठिकाणी सुटका healing, आहे. there is everything that we त्या need ठिकाणी in the presence of the Lord. त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये आरोग्य आहे आणि सर्व काही सुटका आहे. Thank you, Lord. Come, let us all once again just lift our hands to heaven. पुन्हा एकदा आपले हात आपण उंच करूयात Tell the Lord that, Lord, we thank you for your wonderful presence in our आणि midst. प्रभूला म्हणूयात की प्रभू आमच्यामध्ये तुझं अद्भुत सानिध्य आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद. Thank you, Father. प्रभू We येशू worship धन्यवाद. you. We worship you. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू. Church, let everything that is there within you just speak and worship Him and praise Him. मंडळी, तुमच्यामध्ये जे सर्व काही आहे त्याद्वारे देवाची आराधना करा, भक्ती करा, त्याची स्तुती करा. No matter what is there within you, just pour it out before Him this time. तुमच्यामध्ये काही असू द्या, त्याची ओतणी परमेश्वरासमोर करा And just tell the Lord that, Lord, here I am to worship you. आणि प्रभूला सांगा की देवा, मी या ठिकाणी तुझी भक्ती करण्यासाठी आलो आहे. I want to worship you. मला तुझी आराधना करायची आहे. I want to just worship you, Jesus. मला केवळ प्रभू येशू तुझी Praise उपासना you, करायची आहे. praise you, praise you, तुझी praise स्तुती you, करतो praise प्रभू, you. स्तुती करतो, स्तुती करतो. I just look unto you, Father. पिता परमेश्वरा, माझी दृष्टी मी तुझ्याकडे You लावतो. are my strength, you are my hope, तू माझं बळ आहेस, तू माझी आशा आहेस. you are my ever-present help in times of trouble. संकट समयी सदा सिद्ध असलेली माझी मदत असा तू मला आहेस. All I need is you, Lord. मला जर कशाची गरज असेल तर केवळ आणि केवळ मला तुझी गरज आहे. And this time we just, as a family, Lord, we come together. As your children, we come together to worship you. आणि प्रभू, यावेळेस आम्ही तुझी लेकरं म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो. Be glorified. आमच्यामध्ये तू गौरविला जा. Be glorified. आमच्यामध्ये तू गौरविला जा. Be glorified. तू गौरविला जा. Thank you. Thank you, धन्यवाद. Jesus. Thank you, Lord. प्रभू येशू, धन्यवाद. When I look into your holiness, when I gaze into your loveliness, when all things that surround become shadows in the light of you. When I found the joy of reaching your heart, when my will become enthroned in your love, when all things that surround become shadows in the light of I worship you. I worship you. The reason I live is to worship I worship you. I worship you. The reason I live is to worship अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, मेरा है.
जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला पल, वो मेरा है। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला पल, वो मेरा है। तू कभी ना छूटेगा, तू कभी ना टकराएगा, मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टकराएगा, मेरा है, तू मेरा है। तू मेरा है प्रभु। We belong to you, Jesus. We belong to you, Father God. There is nothing that can take us down. आणि कोणतीही गोष्ट आम्हाला थांबवू शकत नाही प्रभू. Because you are our greatest strength. तू आमचं महान बळ आहे. You are our greatest strength. तू आमचं महान बळ आहे. नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। Come on, church, declare this. मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके। मेरा हाथ जो तूने थामा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टकराएगा, मेरा है, मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना टकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। कभी ना छोड़ेगा, कभी ना टकराएगा, यीशु मेरा है, मेरा चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। आंधियाँ तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सके। आंधियाँ, आंधियाँ तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी, क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है, क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। चिंता न कर, वो तेरे साथ है। जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी, जब द्वार बंद होंगे। जीवन
जीवन की राहों में हालात यूं होंगे, सोचेगा ना कुछ भी, जलाल बंद होंगे, फिर भी भरोसा तेरा यीशु पे रखना। नफरत की इस दुनिया में यीशु है अपना, फिर भी भरोसा तेरा यीशु पे रखना। नफरत की इस दुनिया में यीशु है अपना। चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। You may be sitting in God's presence. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. I welcome all of you in the house of the Lord for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत If आहे. there is empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those तुमच्या chairs. बाजूला जर रिकामी खुर्ची असेल तर तुमचा हात तुम्ही वर करावा, जेणेकरून मागे जे उभे आहेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आला असेल तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही उभं राहावं. We thank God that we all have come. Yes, let's clap our hands and let's welcome these dear आपण ones. सर्वजण टाळ्या वाजवून We या welcome प्रियजनाचं you in स्वागत the name of करूया. the Lord and we believe that God is going to bless you throughout this service. प्रभूच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो आणि या सभेमध्ये तुम्ही असताना परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार You आहे. may be seated. तुम्ही बसू शकता. I request Brother Nitin Surenshi to please stand. I will read the testimony on his behalf. ब्रदर नितीन सुरेश विनंती आहे की त्यांनी उभं राहावं. त्यांच्या वतीने मी साक्ष वाचतो. Praise the Lord. My name is Nitin Surenshi. देवाची स्तुती असो. माझं नाव नितीन सूर्यवंशी I आहे. would like to share how God is faithful in my life. देव माझ्या जीवनात कसा विश्वासू याच्याबद्दल मला सांगायचं When I आहे. was weak, but through him I could experience his goodness and mercy. मी दुर्बळ होतो परंतु त्याच्या चांगुलपणाचा आणि दयेचा मी अनुभव घेतला I आहे. was physically weak because of the hairline injury in my shoulder and knee. माझ्या खांद्याला आणि माझ्या गुडघ्याला काही दुखापत झाल्यामुळे मला फार अशक्तपणा But through God's strength and power, I could change my career to physical education teacher, which requires physical training on the ground as well as theory. परंतु देवाच्या कृपेने मी फिजिकल एज्युकेशन टीचर झालो. त्याच्यासाठी मैदानावर आणि थेअरीमध्ये देखील मला अभ्यास करावा लागला. I was praying to work for Christian school, मी प्रार्थना करत की देवा मला एक ख्रिस्ती शाळा दे. but got selected to work at Symbiosis College, Lavale as a sports coordinator. स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर म्हणून सिम्बायोसिस कॉलेज लावाले या ठिकाणी परमेश्वराने माझी निवड केली. At Symbiosis, God placed me in the headquarters of sports department of India and abroad. या ठिकाणी सिम्बायोसिस मध्ये परमेश्वराने मला जागा दिली काम करण्यासाठी. ते म्हणजे त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये भारतात आणि परदेशात. But I was not very happy about the job त्या नोकरीबद्दल मी काय आनंदी नव्हतो. because I wanted to work for Christian school. आणि मला ख्रिस्ती शाळेत काम करायचं होतं. And suddenly one fine day I got call from one unknown number, and without knowing anything, I replied to that call and spoke to the HR of Bishop School. एक दिवशी अनोळखी मला फोन आला आणि तो फोन मी काही विचार न करता त्यांच्याशी बोललो आणि तो फोन होता बिशपच्या HR कडून. My heart बिशप was स्कूल. filled with joy which I could not share with anyone. आणि माझा आनंद आणि अंतकरण म्हणलं कुणा बरोबर मी ते सहभागिता करू शकत I नव्हतो. was thankful to God to be for such miracle. या चमत्काराबद्दल मी देवाचे आभार मानले. God blessed me with PE teacher post at Bishop School. बिशप स्कूल या ठिकाणी PE टीचर म्हणून परमेश्वराने मला पद दिलं. I could complete my masters also with all the support provided by God Almighty. सर्वसमर्थवान देवाने मला सहायता केली आणि मास्टर्स देखील मी पूर्ण केलं. And recently I was selected as Maharashtra coach of CISCE badminton tournament which was held at Tamil Nadu, Coimbatore. नुकतंच प्रशिक्षण म्हणून परमेश्वराची माझी निवड केली. महाराष्ट्राचा प्रशिक्षक म्हणून CISE बॅडमिंटन टुर्नामेंट
जी तमिळनाडू कोइंबतूर या ठिकाणी झाली. From Maharashtra, 6 players got selected under my coaching and guidance. माझ्या नेतृत्वाखाली 6 जे खेळाडू होते त्यांना मी प्रशिक्षण दिलं. I want to give glory to God because there were far experienced teachers who were not selected, but God gave me the मी opportunity. देवाचे आभार मानतो. त्या ठिकाणी पुष्कळशे अनुभवी शिक्षक होते, परंतु परमेश्वराने मला ही संधी दिली. I want to give all glory to God Almighty for His faithfulness in my life, who loves me and cares for me. देवाला गौरव देतो. देव माझ्यावर प्रीती करतो आणि त्याचा विश्वासू पण. All glory to God. सर्व गौरव देवाला. Because promotion comes not from the east, west, north or the south, from of God. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कडून आपल्याला बढती मिळत नाही, परंतु परमेश्वर देणार Another आहे. testimony for the glory of God. I request Brother Gaurav Khude to please stand. गौरव खुडेंना विनंती आहे त्यांनी उभं राहावं. त्यांची I साक्ष want आहे. to thank God for He is our healer. देवाचे आभार मानतो. तो आपला आरोग्य देणारा आहे. This morning I was not feeling well and uneasiness in my chest and cough and आज सकाळी माझी तब्येत ठीक नव्हती. मला छातीमध्ये दुखल्यासारखं वाटत होतं, अस्वस्थपणा वाटत होता I had uneasiness in my throat. आणि माझ्या घसा देखील दुखत होता. I was supposed to lead worship for the first 3 services, पहिल्या 3 सभेमध्ये मला भक्तीचं पुढारी पण करायचं होतं. and I thought that I should tell somebody to lead in my place. मी विचार करत होतो कोणाला तरी सांगावं की आजची भक्ती मी घेऊ But शकत truly नाही. God has healed me. I don't feel any pain or discomfort in my throat. And now as I am singing for last 2 services, it's as if nothing ever happened. परमेश्वर आभार मानतो की 2 सभेमध्ये मी पुढारी पण केलं. आता असं वाटत आहे घासात काही त्रास नाही. Praise be to Jesus. येशूच्या नावाची स्तुती Our असो. God is our healer. Amen. आपला देव आरोग्य देणार आहे. He आमेन. has said in His words, Isaiah 53 verse 5, by His stripes we are healed. यशया 53:5 मध्ये तो म्हटलाय त्यास बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झालं Let us आहे. turn our Bibles to Matthew chapter 28 verse 20. मध्ये ख्रिस्तीवर्तमानाचा 28वा अध्याय वचन 20. We are going to look at Jesus, our omnipresent Christ. येशू ख्रिस्त जो सर्वव्यापी ख्रिस्त. Says, even unto the end of the world. Amen. येशू ख्रिस्त म्हणत आहे, पहा या युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. This is one of the most comforting truths of the word of God. त्याच्या वचनातील सांत्वन देणारं सत्य आहे. That unlike other gods, Jesus is not a God who is locked or He is put in a cage or in some kind of material building only. आणि येशू ख्रिस्त इतर देवतांसारखा नाही. त्याला एखाद्या कुलूप चावीमध्ये ठेवलंय, एखाद्या मंदिरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी तरी But बांधून He is ठेवलेलं. present at all times. Amen. सर्व ठिकाणी तो उपस्थित आहे. How many of you have experienced the presence of God throughout the past 9 months of this year? या वर्षाच्या 9 महिने संपले आहे. 9व्या महिन्यामध्ये संपले आहेत की जणांनी And I परमेश्वराचा believe अनुभव that घेतला we all आहे. can say, if it had been the Lord our God with us, we would not be here. मला असं वाटतं आपण सगळेजण म्हणू शकतो की जर प्रभू नसतात आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. Because He is the omnipresent God. आणि तो सर्वव्यापी असा परमेश्वर आहे. Omnipresent defined as God's ability to be everywhere, fully present at all times. परमेश्वर सदा सर्वदा कुठल्याही वेळेस कोणत्याही ठिकाणी असू शकतो. When Jesus Christ was on the face of the earth, He limited Himself to human abilities. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीवर होता, मानवी ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादांमध्ये त्याने स्वतःला He was ठेवलं. not omnipresent. तो त्या ठिकाणी सर्वव्यापी But असा when He was नव्हता. glorified, He entered into eternity, and through His Spirit, He is present with us all the time. प्रभू येशू ख्रिस्त आता सार्वत्रिक कालामध्ये गेला आहे आणि त्याच्या उपस्थितीद्वारे तो सदा सर्वदा His आपल्या बरोबर presence आहे. is not a theory or a symbolic, but its presence is felt every time in our lives. आपण Amen. त्याचं उपस्थिती आपण पाहतो की सर्वत्र आपण असताना त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याचा शब्दांमध्येच तो आता नाही. The assurance of the presence of Jesus Christ is this. प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थितीची खात्री ही आहे. Omnipresent Christ assures His presence even in the time of our trials. आपल्या दुःखात त्रास संकटामध्ये असताना देखील येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. Isaiah chapter 43 verse 2, the word of God says, यशया 43:2 says, when thou passest through the waters, I will be with you. त्यास तू पाण्यातून जाशील मी तुझ्या बरोबर When thou आहे. passest through the fires, I will be with you. अग्नीतून जाशील मी तुझ्या The बरोबर आहे. waters will not drown you, पाणी तुला बुडवणार nor नाही. will the fire burn you. अग्नी तुला पोळणार नाही. He says, when thou passest through the fire. तुमचं ज्यावेळेस तू अग्नीतून He जाशील, says, when thou passest through the waters. तू पाण्यातून जाशील, He अग्नीतून did not जाशील. say, if you pass through the fire or if you pass through the waters. असं म्हणलं जर तू पाण्यातून जाशील किंवा अग्नीतून जाशील. Because there will be trials in our life. आपल्या जीवनात अग्नी असेल. So many people are given so wrong assurance that if you come to Christ, then all your problems and difficulties and everything will be gone. Your life will be bed of roses. लोक
काही लोकांना अशी शाश्वत देतात, ख्रिस्त काढल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुःख, त्रास, संकट नसतील, तुमचा बिछाना एकदम गुलाबाचा असेल मस्त But पैकी. that is not so. परंतु तसं नाही. But Jesus has promised that even through the trials, He is with us. येशू ख्रिस्त म्हणतो तुमच्या संकटातून जात The असताना मी water तुमच्या may be बरोबर आहे. designed to drown us. पाणी नियुक्त केलं असं The तुम्हाला fire बुडवायला, may be designed to burn us. अग्नी असेल तुम्हाला पोळण्याकरिता, But the presence of Jesus will help us to go through the fire and water. परंतु Hallelujah. येशूची उपस्थिती आपल्याला त्या अग्नीतून आणि त्या पाण्यातून जाण्याकरिता सहायता करेल. No matter what trials and tribulation you might be facing in your life हरकत नाही, this तुमच्या morning, जीवनामध्ये किती त्रासला संकटाला तुम्ही तोंड देत the presence असाल, of God is with you. देवाची Hallelujah. उपस्थिती आपल्या बरोबर That आहे. is the assurance of an omnipresent Christ. आणि ख्रिस्त जो सर्वव्यापी त्याने आपल्याला ही That in अभिवचन time दिलं of आहे. trouble, in time of fire, अग्नीच्या वेळेस, त्रासाच्या वेळेस, Shadrach, Meshach, and Abednego, they can testify aloud that when they were in the fiery furnace, when they were tied by the hand and feet, they were thrown in the fiery furnace to burn. The Son of God, Jesus Christ, came right down in that fire, and they were walking liberated in the fiery furnace. जॉन शद्रक मेशक अबेदनेगोला विचारा, ते तुम्हाला सांगतील की ज्यावेळेस आम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले, आमचे हात पाय तोंड बांधले होते, परंतु देवाचा पुत्र त्या अग्नीमध्ये आला आणि आम्ही त्या अग्नीमध्ये मोकळे झालो आणि चालू लागलो. Ask Peter when he was drowning in the same waters where he was walking some time ago, and Jesus stretched forth his hand and made him walk on the same waters. पेत्राला विचारा, ज्यावेळेस तो पाण्यावर चालत होता, त्याचा लक्ष इकडे तिकडे गेला, तो गटंगळा खाऊ लागला, परंतु येशूने आपला हात पुढे केला आणि त्याच पाण्यावर त्याला उभं The केलं. God of Shadrach, Meshach, and Abednego, the God of Peter, is the same God that is alive today, and His presence makes a difference in the fire and the water that we go through in आपण our पाहतो lives. शद्रक मेशक अबेदनेगोचा देव, पेत्राचा देव, तोच देवचा देव आहे, ज्यास अग्नीतून पाण्यातून जातो तो आपल्या बरोबर आहे. Omnipotent Christ, He promises, He assures His presence even when we are being His witness in the world that we are living in. ज्या जगात आपण राहतो त्याची साक्ष देत असताना सर्वव्यापी ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. Matthew chapter 28 verse 20, the word of God मग ते says, शिवर्तमानाचा 28वा and अध्याय Jesus 20वा said, वचन. Lo, I am with you always. येशू ख्रिस्त म्हणतो, पहा सदा सर्वदा मी तुमच्या बरोबर When we आहे. become witness for the Lord, ज्यास आपण ख्रिस्ताची साक्ष no matter देतो, what difficult situation it may be. मग आपण कोणत्या अडचणीच्या परिस्थितीत Ask असो, the disciples, शिष्यांना when विचारा, they were threatened to keep quiet, why did they pray that, Lord, give us more strength so that we can boldly witness you? ज्यावेळेस शिष्यांना धमकी देण्यात आली, येशू ख्रिस्ताबद्दल बोलू नका, त्यांनी प्रार्थना केली, प्रभू आम्हाला अधिक निर्भयपणा दे, जेणेकरून आम्ही तुझं सुवर्तमान सांगू. Why did they pray this way? अशा प्रकारे त्यांनी का Not प्रार्थना because केली? there was something wrong in the mind. डोक्यात येडे झाले होते असं Because they नाही. knew that the Lord Jesus Christ was there with them. त्यांना माहिती त्यांचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. Ask Paul and Silas that why they were praising God when their hands were changed and their feet were in the woods. आपण पाहतो की तुम्ही शिला आणि पेत्राला विचारलं, त्याच्या साखळदंडाने हात बांधले गेले, त्याचे पाय खवड्यात होते, का ते स्तुती करत What made होते? them to sing and praise God in the midst of the bondage? त्या बंधनामध्ये कोणती गोष्ट होती, ते देवाची स्तुती करत Because they राहिले. knew that Jesus Christ was there as He said. त्यांना माहिती आहे, येशू म्हटला त्याप्रमाणे त्यांच्या बरोबर What आहे. made Stephen forgive those who stoned him when he was in the stone and he was about to die? ज्यावेळेस स्टेफनवर धोंडमार करण्यात आली, कोणती गोष्ट होती की त्यांच्या लोकांना क्षमा केली, ज्यावेळेस तो मरत होता? Because he knew that his Jesus Christ is right there. कारण त्याला माहिती आहे त्याचा येशू अगदी त्याच्या जवळ आहे. In Acts chapter 27, what made Paul stand that night when the entire ship was filled with chaos, and he said that today night the angel of God has said to me that we all will be reaching the other shore. प्रिस्थिती 27 अध्यायामध्ये पावलाला विचारा, ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या जहाजामध्ये सगळा गोंधळ उडाला, ते जहाज फुटणार होतं, पाऊल त्या ठिकाणी उभा राहायला म्हटला की आज आपण सगळं वाचणार आहोत, त्या समुद्राच्या पलीकडे जाणार आहोत. What gave him the boldness? What gave him the boldness? त्याला तो निर्भयपणा कुठून आला? Because he knew that Jesus was right there. त्याला माहिती होतं की येशू अगदी त्या When ठिकाणी the त्याच्या बरोबर आहे. church is busy in being witness for the Lord, ज्यावेळेस मंडळी व्यस्त आहे परमेश्वराची साक्ष when देण्याकरिता, the church does not make the big commission as the great omission, but moves out in the world and becomes a witness. ज्यावेळेस मंडळी जे महान साक्ष परमेश्वराने आज्ञा दिली ती पूर्ण करत असताना, पुढे वाटचाल We करत don't have to असताना, worry about who is opposing us. विरोध कोण करत We याची don't चिंता करत बसू have to नका. worry about who is on the throne.
We don't have to worry about who is on the throne. कोण त्या सिंहासनावर बसल्याचा We विचार don't करू have to नका. worry about what rules are there to silence the mouth of the church from witnessing. साक्ष देण्यापासून कोणता न्याय मिळेल की मंडळाला ते गप्प करतील आपण Oh, चिंता करत that we बसू can be नये. encouraged is that Jesus said, "Lo, I am with you. Wherever you go, I will be with you." परंतु त्या अभिवचनेशी तर लक्षात ठेवतो म्हणतो, पहा जिथे कुठे जाल तुम्ही मी तुमच्या बरोबर The आहे. God of Silas, Paul and Silas, देव जो पाऊल आणि the God सिलाचा, of Stephen, स्तेफनाचा the God of the देव, disciples, शिष्यांचा देव, the God of Apostle Paul is the same God that tells us, "Lo, I am with you till the very end." या पावलाचा देव तोच म्हणतो, पहा या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तो आपल्याला बोलत आहे. Omnipotent Christ, omnipresent Christ, He सर्वव्यापी ख्रिस्त. assures His presence even when we are in worship. आपण भक्तीत असताना देखील तो त्याच्या उपस्थितीत आपला अभिवचन Matthew देतो. chapter 18 verse 20, the word of God says, भक्ती कृष्णवर्तमान 18 "Where अध्याय 20 2 or वचन. 3 are gathered in my name," Jesus said, "I am there in their midst." ज्याचे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र असेल त्या ठिकाणी मी आहे, येशू म्हणे म्हटलं आहे. Where 2 or 3 are gathered. Where 2 or 3 are gathered. जिथे दोघे किंवा तिघे तिथे That आहेत is the minimum that is required. आणि ते कमीत कमी संख्या. You know, nowadays we have everything else but the Holy Spirit and the presence of Jesus. आपल्याकडे सगळं काय परंतु येशूची उपस्थिती आणि पवित्र आत्मा We नाही. have the rock star music, we have all things. सर्व आपल्याकडे रॉकस्टार संगीत आहे, But सगळं there is आहे. deadness in the church because Jesus Christ's presence is not there. परंतु मंडळीमध्ये मृतस्थ अवस्थिती आहे कारण येशू तिथं The नाही. Samaritan woman was busy about where we should worship, on Mount Gerizim or on Jerusalem. ती शमरून स्त्री म्हणत होती आम्ही कुठे देवाची उपासना करावी, Jesus said, जेरुसलेम मध्ये का गेरजमच्या It does पर्वतावर. not matter the place, it matters the people who worship God in spirit and truth, and in the praises of such kind of people, Jesus said, "I am there येशू with ख्रिस्त you." म्हटलं ज्या ठिकाणी उपासना भक्ती करायचा तो विचार करत बसू नको, परंतु जे लोक आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करतात त्यांच्या उपस्थितीमध्ये मी आहे. That is the praise, promise, assurance of Jesus Christ, the omnipresent Christ. सर्वव्यापी ख्रिस्त त्याने आपल्याला हे अभिवचन दिलेलं आहे. Hebrews chapter 13 verse 5, the word of God says इब्रिकारास पत्र 13 अध्याय 5 वचन. that in the midst of the solitude, in the midst where we are forsaken by our near and dear ones, Jesus Christ, the omnipresent Christ, says that I am with you. आणि ज्या ठिकाणी आपले स्वतःचे लोक आपला त्याग करतात त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. Hebrews chapter 13 verse 5, the word of God says, इब्रिकारास पत्र 13 अध्याय He 5 says, वचन. God has promised that I will never leave you nor forsake you. प्रभूने वचन दिले मी तुम्हाला सोडणार नाही, Do you टाकणार feel that नाही. you are being forsaken this morning? आज सकाळी तुम्हाला वाटतं का तुम्हाला Do you त्यागण्यात आला feel the आहे? loss of the passing away of your near and dear ones? तुमच्या प्रियजन या जग सोडून गेले, तुम्हाला Do you असं वाटतं feel तुम्ही that एकटे you are आहात? lost in your house though the people are physically around you? तुमच्या अवतीभोवती लोक आहेत तरी तुम्हाला वाटतं का घरात I want to हरवल्यासारखं? tell you the good news that Jesus Christ experienced what it meant to be in a solitude when he was on the cross. तुम्हाला मला सांगू दे की येशू ख्रिस्ताने अनुभव घेतला की एकटेपणा म्हणजे काय, ज्यावेळेस तो वधस्तंभावर Every होता. other disciple except for Apostle John isolated him on the cross. यवनाला सोडलं तर बाकी सर्व शिष्य येशूचा त्याग करून तिकडून निघून In गेले. the Garden of Eden, या in the एदेनच्या Garden of बागेत, Gethsemane, गेत्सेमनीच्या बागेत Jesus Christ was forsaken though the disciples were around him. जरी शिष्य अवतीभोवती ते होते तरी येशूला त्यागल्यासारखं Jesus वाटलं. Christ, our omnipresent Christ, says that even when your father and mother leaves you, I will be with you. I have taken you as my own and I have called you as my child. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर तुझे आई वडील तुला सोडतील परंतु मी तुला सोडणार नाही, कारण तुला मी स्वतःच म्हणून घेतो, तू माझं मूल आहे. This assurance is not an assurance of man, ही खात्री मनुष्याने दिलेली नाही, but it is assurance of Jesus Christ, who is the omnipresent Christ. सर्वव्यापी ख्रिस्ताने आपल्याला हे खात्री दिली आहे. What are the blessings of this omnipresent Christ? सर्वव्यापी ख्रिस्ताचे आशीर्वाद काय आहे? The word of God says in John chapter 16 verse 33. ह्या ख्रिस्ताचा 16 अध्याय John 13 16 verse वचन. 33, Jesus said, John 16:33. यवन 16:33. He said that in this world you shall have lot of trials and tribulations. या जगात तुम्हाला पुष्कळसे क्लेश होतील. But cheer up, I have overcome the तो world. म्हणतो, धीर धरा, मी जगाला जिंकला That आहे. is the victory that we have. देव विजय आपल्याकडे God आहे. has not called us to be victims of our situation. देवाने आपल्याला बोलवलं नाही की आपण त्या परिस्थितीचे बळी This व्हावे. morning you might be, this afternoon you might be sick in your body. आज सकाळी आज दुपारी तुमच्या शरीरात तुम्ही आजारी And असाल. you might have tried everything possible way and that sickness is still prevailing in your life. तुम्ही सर्व प्रयत्न केले असेल वैद्यकीय परंतु तुमचा आजार वाढत But चालला Jesus says, आहे. cheer up, I have overcome the येशू world. म्हणतो धीर धरा, मी जगाला Can you जिंकला turn to your आहे. neighbor and say, cheer up,
तुझ्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा, म्हणा धीर धरा, cheer up. धीर धरा. That's what Jesus says. येशूने तेच Do म्हटलं not आहे. be discouraged. निराश होऊ नका. Cheer up. Jesus धीर Christ धरा. has said that he has overcome the येशू म्हणतो world. मी जगाला जिंकला He has आहे. not called us to become a victim, but he has called us to become victorious over every आपल्याला situation. त्याने त्या परिस्थितीत बळी होण्याकरिता बोलवलं नाही, परंतु या जगाला जिंकला आणि त्यासाठी आपल्याला विजेता No म्हणून matter बोलवलं what आहे. situation we might be going through in our life. तुमच्या जीवनात कोणत्या परिस्थितीतून जात Because असाल, Jesus Christ faced every situation that we go through in our life. आपल्या जीवनातून ज्या परिस्थितीतून जाता Right येशू सर्व from परिस्थितीतून the गेला आहे. womb to the tomb, he faced every situation that we go through in our lives. त्याच्या उदरेपासून कबरेपर्यंत प्रत्येक परिस्थितीत Why आपण जाता, he प्रत्येक says परिस्थितीत that तोंड you दिलं can आहे. overcome every situation. तो का म्हणतो की तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर Because जिंकू Jesus शकता, Christ overcome that situation for us. कारण येशू ख्रिस्ताने ती परिस्थिती आपल्यासाठी जिंकली Hebrews आहे. chapter 4 verse 15 the word of God says, इब्रियकांस पत्र 4 अध्याय we 15 do वचन. not have a high priest who cannot sympathize with our weaknesses. आपला प्रमुख याजक असं नाही की ज्याला सहानुभूती But नाही, he went through, he was tested at all points. सर्व परिस्थिती त्याला पार करण्यात That means आलं. every situation that we face through in our life, याचा अर्थ प्रत्येक परिस्थिती आपल्या जीवनात आपण he तोंड faced देतो. it for us. आपल्यासाठी त्याने And तोंड not दिलं only आहे. that, but he prepared a way out of us so that we can come out victoriously through every situation in our तेवढंच नाही, life. त्याने आपल्यासाठी मार्ग तयार केला, तो विजय झाला, जेणेकरून आपण त्या मार्गातून आपण देखील विजयी Jesus होऊ. understood what it meant to lose a father at a tender age. येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तरुणपणामध्ये पिता वारणं म्हणजे Jesus काय. knew what it meant to be tired. येशू ख्रिस्ताला माहिती होतं थकवा म्हणजे Jesus काय. what it meant to be hungered. येशूला माहिती होतं भुकेलं पण म्हणजे Jesus काय. knew what it meant to be thirsty. येशूला माहिती होतं की तहान लागणं म्हणजे Jesus काय. knew what it meant to be wrongly accused by his family that he's a maniac. आणि येशूला माहिती होतं की त्याच्या कुटुंबाचे लोक त्याला म्हणत होते की या वेडा आहे. Jesus understood what it meant to be denied and betrayed by his near and dear ones. येशू ख्रिस्ताला माहिती होती की नाकारणं आणि विश्वासघात करणं जे जवळचे लोक करतात ते काय You might be आहे. saying that there is nobody who can understand my तुम्ही situation. म्हणताल की माझ्या परिस्थितीला कोणालाच कळत Yes, नाही. that might be true that nobody can understand your होय, situation. खरी तुमची परिस्थिती कोणाला कळणार But I नाही. want to give you this morning a good news. आज दुपारी चांगली That वार्ता the सांगतो. omnipresent Christ, he knows every situation, and not only that, but he has made a way out of every situation so that we can come victoriously. That is the blessings of God. सर्वव्यापी ख्रिस्ताला आपली परिस्थिती माहिती आहे, तेवढंच नाही त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग त्याने तयार केलेला आहे, जेणेकरून त्या परिस्थितीतून आपण विजय होऊन पार We don't जाऊ. have to search for the way out. मार्ग काढण्याकरिता आपल्याला शोधत शोधत Jesus शोधत said बसायची we वेळ have to आहे. walk victoriously because cheer up, I have overcome the world. येशू ख्रिस्त म्हणतो धीर धरा, मी जगाला जिंकलाय, तुम्ही देखील जिंकाल. Secondly, Jesus said, दुसरी गोष्ट येशू म्हणाले आहे, the word of God says देवाचं वचन सांगत in आहे Hebrews chapter number 13 verse number 5. इब्रिकारास पत्र 13 अध्याय Verse number 5 वचन 6. Hebrews 6 chapter वचन. number 13 verse number 6. इब्रिकारास पत्र 13 The अध्याय word of 6 God वचन. says over here, so that we may boldly say, the Lord is my helper, and I will not fear what man shall do unto me. इब्रिकारास पत्र 13 अध्याय 6 वचन. म्हणून आपण धैर्याने म्हणतो प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मनुष्य Right, माझे काय करणार. Writer of Hebrews says, इब्रिकारासचा the लेखक presence म्हणतो of Jesus Christ is with us, and that gives us boldness to face every येशू situation. ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या बरोबर, ती आपल्याला सहायता करते प्रत्येक परिस्थितीला धीराने तोंड द्यावे, What kind निर्भयपणे. of situation is you are facing in your life? तुमच्या जीवनात कोणत्या परिस्थितीत Something that is becoming a nightmare for you? Something that became a nightmare for you? तुमच्यासाठी एक गोष्ट रात्रीचं भयानक स्वप्न असेल. Maybe somebody is making all kind of remarks against you, कदाचित लोक तुमच्या विरुद्ध टीका करत असेल, planning evil against you. तुमच्या विरुद्ध लोक असतील. You can see him eye to eye and say that Jesus Christ is with me. What can you do against me? I shall not be afraid. तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे पाहून पाहा की येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, भिणार नाही. तुम्ही मनुष्य माझं काय करणार. Can you turn to your neighbor and say, I will not be afraid? तुमच्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहा, म्हणा मी भिणार I नाही, will not be afraid. मी भिणार नाही, I will not be मी afraid. भिणार नाही. The word of God says in Proverbs chapter 28 verse 1. नीतिसूत्र 28:10. The wicked run when nobody pursues them. दुष्ट धावतात तरी कुणी त्यांच्या मागे नाही. They run. Nobody is pursuing them. ते धावतात कुणीच त्यांच्या मागे The word नाही. of God says, righteous are bold as lion. पण देवाचं वचन सांगतं धार्मिक सिंहासारखा निर्भय राहतो. Can I see the lions? सिंह Say, I am as bold as lion. म्हणा मी सिंहासारखा निर्भय. Righteous are bold as lion. नीती धार्मिक सिंहासारखे No निर्भय. more you are going to run for your life.
तुम्ही इथून पुढे No जीव घेऊन more पळणार you are नाही. going to run away from your problem. तुमच्या संकटापासून पळ काढणार नाही. Stand in the power of God. देवाच्या सामर्थ्याने उभे राहा. Say, I am clothed with Jesus Christ and the righteous are bold as lion. आपण पाहतो की जे धार्मिक आहे सिंहासारखे निर्भय. We don't have to be afraid. आपल्याला भ्यायची गरज नाही. Because he has not given us the power, the spirit of fear, but a power of love, of sound mind. त्याने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, परंतु त्याने आपल्याला सौम्यतेचा प्रीतीचा आत्मा दिलेला When your आहे. enemy makes you afraid, ज्या शत्रू तुम्हाला भीती दाखवायचा प्रयत्न when your करतो, enemy becomes a nightmare for you, तुमचा शत्रू रात्रीचं भयानक स्वप्न when बनतो, your neighbors, your friends, your relatives, they speak bad against you, तुमचे मित्र तुमचे नातेवाईक शेजारी तुमच्याबद्दल वाईट बोलतात, don't be afraid. भिऊ नका. Say, Jesus Christ is with me. म्हणा येशू माझ्या बरोबर I आहे. will stand as bold as a lion. निर्भय मी उभा राहील एक सिंहाप्रमाणे. Boldness is the blessing that the omnipresent Christ gives us. आपल्याला सर्वव्यापी ख्रिस्त काय आशीर्वाद देतो? The third blessing तिसरा आशीर्वाद is James chapter number 1 verse number 2. याकोबाचे पत्र पहिला अध्याय दुसरं James chapter वचन. number 1 verse number 2. याकोबाचे पत्र पहिला It अध्याय दुसरं says, वचन. my brethren, count it all joy when you fall into diverse temptation. याकोबाचे पत्र पहिला अध्याय दुसरं वचन. माझ्या बंधूंना नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. What it says? काय म्हटलं आहे? When you face diverse situation. नाना trials. प्रकारच्या परीक्षांना तुम्ही तोंड द्यावं लागते तेव्हा. Not if. जर असं नाही, Not if. जर असं नाही, There is no if and if nots. आणि जर तर He says when वचनात you नाही. face, that means you are going to face. तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही तोंड द्याल म्हणजे तुम्ही तोंड Very good. देणारच. Say hallelujah, praise the Lord. Over here. It's very good to say hallelujah, praise the Lord over here. या ठिकाणी हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणणं फार सोपं Very आहे. good to declare, I will not be afraid. आणि जाहीर करणं मी भिणार नाही. Go out of the church. He is standing over there. गटाच्या बाहेर जा, थांबलायस तो. He is there over there. He थांबलायच. There he says, now let me test how strong is your confession. आता म्हणतो कबुली काय बघतोच का तुमची मी. You tell Satan, Jesus was there in the church. He is right now with me. आणि तुम्ही सांगा चर्च मध्ये येशू माझ्या बरोबर तर आता पण माझ्या बरोबर When आहे. we go through difficult situation in our life, आपल्या जीवनात अडचणीच्या परिस्थितीतून आपण no जातो. matter where he is, तो कुठे असो, no matter where the enemy comes and attacks us, शत्रू कुठून येऊन आपल्यावर हल्ला we करू, can still be glad and rejoicing. आणि जे आपण आनंदित होऊया जे आत्म्याने भरले Why? आहेत. का? That's what James says, that my brethren, count it all joy when you fall into diverse temptations. त्यामुळे जाकोब म्हणतो बंधूंना नाना प्रकारच्या परीक्षांना Why? तोंड देत असताना तुम्ही Because आनंदच माना. those temptations and trials that the Satan throws in our life to destroy us, God uses the same trials to build us up to be a strong man. ज्या त्रास संकट सैतान आपल्या जीवनामध्ये आणतो परमेश्वर त्याचाच उपयोग आपल्या जीवनामध्ये करतो की आपण सबळ असे व्यक्ती व्हावे. Joseph experienced this in Genesis chapter 50 verse number 20. उत्पत्ती 50-20 मध्ये योसेफाने हाच When अनुभव Joseph घेतला. saw his brethren, ज्या योसेफाने त्याला he भावाला had पाहिलं, every right to judge them. त्याच्याकडे पूर्ण हक्क होता त्यांचा न्याय All निवाडा the grain करायचा. was in his hand. सर्व धान्य त्याच्या हातात But he होतं. said to his पण brethren, त्याच्या भावांना तो he म्हणाला, said, you planned it for my evil. तो म्हटला तुम्ही माझ्या दुष्टसाठी योजना केली. Is there anybody planning evil about you? तुमच्याबद्दल कोणी दुष्ट योजना करत आहे का Is हो? your neighbor planning evil about you? तुमच्या शेजारी तुमच्या विरुद्ध दुष्ट योजना Is करत your आहे का? relatives and family members planning about तुमच्या you? कुटुंबाचा सदस्य तुमच्या विरुद्ध वाईट योजना करत आहे Tell का? them you planned evil about me. तुम्ही सांगा माझ्याबद्दल दुष्ट योजना करा. God turned everything good for me. देव Hallelujah. माझ्यासाठी सर्व काही चांगलं आणि हिताचं करेल. Jesus Christ is expert in turning everything that was against us for our good. येशू ख्रिस्त पारंगत आहे जी गोष्ट आपल्या विरुद्ध आहे दुष्टतेसाठी आपल्या चांगल्यासाठी आणि हितासाठी That's करण्याकरिता. why we can rejoice in every situation. त्यामुळे कोणती परिस्थिती असं मी आनंद That's why करेल. we can be all the more glad and make him all the more mad because Jesus Christ is with मी us. खुश होईल आणि साहित्याला येड करेल कारण येशू माझ्या बरोबर आहे. Hebrews, Nehemiah chapter 8 verse 10, the word of God says नेहमीचा 8वा अध्याय that 10 when we rejoice in every situation, कोणत्याही परिस्थितीत ज्यावेळेस आपण आनंद when करतो, we are glad in the Lord, प्रभू ज्यावेळेस आपण आनंदी होतो, his joy will be our strength. त्याचा Hallelujah. आनंद आपली ताकद. His joy will be our strength. त्याचा आनंद आपली ताकद. What a great blessing that we have in Christ ख्रिस्त Jesus. येशू मध्ये आपलं किती महान आशा. He not only promises us presence with us, but he promises us that I will be with you till the very end. तो फक्त त्याच्या उपस्थितीचा आपल्याला आत्ताच
अभिवचन देत नाही, परंतु तो म्हणतो, युगाच्या शेवटीपर्यंत मी तुमच्या बरोबर 121 राहील. verse number 8, the word of God says. स्तोत्रसंहिता He 121 says, I वचन will 8. bless your coming in and going out from now till forever. तो म्हणतो तुमचं जाणं येणं मी आशीर्वादित From करणारा देव now आहे. till forever. आता सदा सर्वदासाठी He is there with us all the time. सदा सर्वदा तो आपल्या बरोबर He is आहे. there with us even when we stand in front of God the judge. देव न्यायाधीश त्याच्या पुढे उभा असताना He देखील तो is आपल्याला there मदत with us करेल. even when Satan, he is the accuser of the brethren, accuses us. ज्यावेळेस सैतान बंधूंना दोष देणारा त्या ठिकाणी उभा असेल, येशू आपल्या बरोबर असणार Jesus आहे. Christ, our advocate, is even there with us over there. येशू ख्रिस्त आपला वकील त्या ठिकाणी आपल्या When बरोबर उभा Satan असेल. accuses of every wrong deed that we have done, Jesus Christ, he says, my blood has cleansed all their sins. येशू ख्रिस्त ज्यावेळेस सैतान आपल्याला सर्व गोष्टीचा दोषारोप करेल, येशू म्हणाल की माझं रक्त यांना शुद्ध करणार Are you आहे. glad that Jesus Christ is your omnipresent Christ? तुम्ही खुश आहात का? येशू ख्रिस्त सर्वव्यापी तुमच्या बरोबर आहे. If you are weak, feeling weak in your body this morning, आज सकाळी शरीरात तुम्हाला कमजोर अशक्त वाटत असेल, take courage. God, Christ is beside you. धीर धरा, हिंमत बांधा, ख्रिस्त तुमच्या बरोबर Are आहे. you fearful of anything in your life? तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टी तुम्हाला भीती वाटते का? Fearful of failure? अपयशाची भीती, Fearful of sickness? आजाराची भीती, Fearful of some kind of bad dream? वाईट स्वप्नाबद्दल भीती. Trust him. God surrounds you through his son Jesus Christ. भरोसा ठेवा की येशू ख्रिस्त त्याच्या पुत्राद्वारे तुम्हाला त्याने व्यापून टाकला Are आहे. you sinful and you think that God cannot forgive my sins? तुम्ही असं म्हणता की माझ्या पाप इतके ते मला क्षमा करणार नाही. Can I come to him with a repentant heart? पश्चातापी हृदयाने मी येऊ शकतो का त्याच्याकडे? Jesus said that I am the same Christ who said to that thief that today you shall be with me in येशू paradise. ख्रिस्त म्हणतो, मी त्या चोराला म्हटलं आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल, तोच ख्रिस्त मी आहे. He is able to help us तो समर्थ आहे आपल्याला मदत in करायला. every situation of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत Shall we all stand in the presence of the Lord? रोजच्या सानिध्यात आपण उभं राहूया. We are not standing in the presence of any ordinary man, कोणत्याही सर्वसाधारण मनुष्याच्या उपस्थितीत आपण but नाही. we are standing in the presence of Jesus Christ, who is omnipresent Christ. आपण Hallelujah. ख्रिस्ताचं सर्वव्यापी त्या ख्रिस्ताच्या He's उपस्थितीत not आहोत. going to be with us till the church gets over here. तो फक्त चर्च संपूसपर्यंत आपल्या बरोबर इथं असणार नाही. Tomorrow when you go to your workplace, उद्या कामाला तुम्ही जाल, tomorrow when you go to your place of studies, you अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही जाल, go in your place of in your society, तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही जाल, among your relatives and neighbors. तुमच्या नातेवाईकांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये. Jesus says, I will be with you. येशू म्हणतो मी तुमच्या बरोबर असेल. No, I will be with you till the very end. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी And सदा because तुमच्या बरोबर Jesus आहे. is with us all the time, सर्वदा येशू आपल्या बरोबर असल्या कारणाने we can say, I will not be afraid. आपण म्हणू मी भिणार नाही. I will not be afraid. मी भिणार Can you नाही. turn to your neighbor and say, I will not be afraid? बाजूच्या व्यक्तीकडे पाहून म्हणा मी भिणार I नाही. will not be afraid. भिणार नाही. I will not be afraid of financial problems. आर्थिक अडचणीला मी भिणार नाही. I will not be afraid of failure. अपयशाला मी भिणार नाही. I will not be afraid of sickness. आजाराला मी भिणार नाही. I will not be afraid of depression. निराशाला मी भिणार नाही. I will not be afraid of grief. दुःखाला मी घेणार नाही. Because we are bold as lion. कारण Hallelujah. निर्भय Let us सिंहाप्रमाणे sing आपण this song आहोत. for the glory of God. गीत गाऊया प्रभूच्या Be गौरवासाठी. bold, be strong, for the Lord thy God is with you. And let us glorify the name of the Lord. हे गीत गावे का परमेश्वर Be आपल्या बरोबर आहे. bold, be strong, for the Lord thy God is with you. Be bold, be strong, for the Lord thy God is with you. I am not afraid, I am not dismayed, because I'm walking in faith and victory, because I'm walking in faith and victory, for the Lord your God is with you. You know, when a person is free from fear, एखादा व्यक्ती भीतीपासून तर मोकळा झाला असतो, you know, स्वतंत्र he होतो. does not stand like how we are standing. आपण थांबलो तसं पुतळ्यासारखं थांबत नाही हो. You know, I told about Paul and Silas, their hands were chained and their feet were also bound, but yet they were praising God. तुम्हाला सांगितलं पाऊल आणि शिला हात साखळदाण्याने बांधले, घोडा पाय घातले तरी देवाची स्तुती करते. ज्यांचे हात मोकळे त्यांनीच हात वर करा. Hands are free, हात मोकळे, legs Bye. are free. पाय Pick up your legs. Some people still like this. चला करा कावा आहेत. एक दो This is not cemetery. हे काय कब्रस्तान नाही हो. This is the church of the living God. जिवंत देवाची मंडळी आहे. We need to dance. We need to worship the living God. परमेश्वराची स्तुती भक्ती करा. Be
strong, for the Lord thy God is with you. Be bold, be strong, for the Lord thy God is with you. I am not afraid, no, 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 I am not dismayed, 'cause I am walking in faith and victory, 'cause I am walking in faith and victory, for the Lord your God is with. Once again, be bold, be strong, for the Lord your God is with you. Be bold, be strong, for the Lord thy God is with. I am not afraid, I am not afraid, I am not dismayed, because I'm walking in faith and victory, because I'm walking in faith and victory, for the Lord your God is with. Once again, be bold, be strong, for the Lord your God is with you. Be bold, be strong, for the Lord your God is with you. I am not afraid, I am not afraid. Our problem is that our problem is that we are saying I am not afraid, but we are saying it fearfully. आपण म्हणतो आम्ही भीत नाही, पण असं बोलतो जसं काय घाबरलेले नाही. I am not afraid. मी भिणार नाही. Be strong, for the Lord thy God is with you. Be bold, be bold, be strong, for the Lord thy God is with you. I am not afraid, I am not afraid, I am not dismayed, 'cause I am walking in faith and victory, for the Lord thy God is with. Once again, be bold, be strong, for the Lord thy God is with. Once again, be bold, be strong, for the Lord thy God is with. I am not afraid, I am not afraid, I am not dismayed, 'cause I walk in faith and victory, I'm walking in faith and victory, for the Lord thy God is with. Once again, I am not afraid, I am not dismayed, 'cause I'm walking in faith and victory, 'cause I'm walking in faith and victory, for the Lord your God is with thee, for the Lord your God is with thee, for the Lord your God is with thee. Let's clap our hands to Jesus Christ, who is the omnipresent Savior. येशू ख्रिस्त जो सर्वव्यापी He said that I will ख्रिस्त. never leave you nor forsake you. म्हणता मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. We thank you, Jesus, that you are our omnipresent Savior. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो, तू आमचा सर्वव्यापी We तारणारा. thank you, Lord, that you are there with us all the time. सदा सर्वदा प्रभू तू आमच्या बरोबर आभार And because मानतो. you are there with us, Lord, प्रभू तू आमच्या बरोबर असल्या we will कारणाने not be afraid. आम्ही भिणार नाही, We will not be shaken. आम्ही डळमळणार नाही. We will not wear we will not wear sadness in our lives, आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःख परिधान करणार but we नाही. shall be ever more glad, आम्ही अधिक खुश होऊ, and we shall come victoriously. आम्ही विजयी होऊ. We thank you, Jesus, for who you are in our lives. रोहिश आभार मानतो, तू आमच्या जीवनात आहेस As we live त्याबद्दल. another week in your presence, Lord, तुझ्या उपस्थितीमध्ये पुढील आठवडा मी जगत असताना help us to always be sensitive of your presence, मला सहायता कर की आम्ही संवेदनाशील असावं तुझ्या उपस्थितीबद्दल. and help us to walk victoriously for your glory. तुझ्या गौरवासाठी विजयामध्ये चालण्याकरिता आम्हाला सहायता In कर. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी म्हणा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. तुझ्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया.
If you are celebrating your birthday or wedding anniversary this weekend, you are here. Merry Christmas, please stand. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे उभं राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. कृपा परमेश्वर प्रार्थना करतो प्रियजनांसाठी जे वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस We साजरे thank you, करतात. Lord, for your faithfulness in your personal marital life till now. आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास राहायला आभार मानतो. Lord, as they enter into a brand new year of their life, म्हणजे आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to continue to experience more of your faithfulness, providence, and protection. हृदयाला अधिकाने विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठा Let all the promise of your word be fulfilled in their lives. वचनाचे सर्व वचन त्यांच्या जीवनात पूर्ण कर. Show them many more birthdays and anniversaries. त्यांना अधिक वाढदिवस दाखव आणि लग्नाचे We वाढदिवस. as a church, we bless them in Jesus' name. मंडळाने आता येशूच्या नावाने आशीर्वादित In Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. सानिध्यात आसन ग्रहण करू. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. आपलं दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती Have करू. a blessed week walking with omnipresent Christ. आशीर्वादित आठवडा सर्व ख्रिस्ताबरोबर आपलं जीवन Pastoral जगत staff will stand right by the church to meet you. पाळकी वर्ग चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. यहोवा राजा है सामर्थ से भरा अनादि परमेश्वर वो ना टलेगा यहोवा राजा है सामर्थ से भरा अनादि परमेश्वर वो ना टलेगा युगों से युगों तक तेरे राजा महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह वो है महान सर्वशक्तिमान उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा राजा समंदर की लहरों से यहोवा है महान पर्वत की